गृहमंत्री अमित शाह उद्या नांदेड दौऱ्यावर आहेत। नवा मोंढा मैदानावर उद्या दुपारी 2:30 वाजता भव्य सभा आयोजित करण्यात आली आहे। या सभेत अनेकांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश होईल। सभास्थळांची अशोक चव्हाण यांनी पाहणी केली आहे। दरम्यान कशी सुरू आहे अमित शहांच्या दौऱ्याची तयारी याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी कमलाकर बिरादर यांनी। केंद्रीय मंत्री अमित शहा यांची उद्या नांदेडमध्ये सभा होणार आहे। आपण बघू शकतोय की हा असा मंच या ठिकाणी उभा करण्यात आलेला आहे। भव्य असा हा मंच आहे आणि या सभेचं नाव जे आहे शंखनाद सभा असं या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। तर उद्या अमित शहा जे आहेत 12 ते 1 च्या दरम्यान नांदेड शहरामध्ये त्यांचं आगमन होणार आहे। नांदेडमध्ये विविध कार्यालयाचं उद्घाटन, त्यासोबतच वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचं अनावरण सुद्धा त्यांच्या हस्ते या ठिकाणी होणार आहे। त्यानंतर जे आहे या सभास्थळी त्यांचं आगमन होईल आणि या ठिकाणी जे आहे अमित शहा या सर्व नागरिकांशी ते संबोधित करणार आहेत आणि या सभेतून जे आहेत आता ज्या होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या निवडणुकीच्या अनुषंगाने सुद्धा ही सभा मोठी महत्त्वाची ठरणार आहे। त्यामुळे या सभेला शंखनाद सभा असं नाव देण्यात आलेलं आहे आणि या सभेतून अमित शहा जे आहेत नांदेडकरांना काय संबोधित करणार आहेत आणि ही सभा येत्या निवडणुकीसाठी किती महत्त्वाची ठरणार आहे याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत। कमलाकर बिरादार, लोकशाही मराठी, नांदेड। भारत देशाचे गृहमंत्री आदरणीय अमितभाई शाह साहेबांचा उद्या नांदेडमध्ये दौरा आहे। माननीय वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचं अनावरण आहे आणि 2 कार्यालयाचं उद्घाटन आमचे खासदार गुपछडे साहेब आणि आमचे शहर जिल्ह्याचे अध्यक्ष अमर राजूरकरजी या सगळ्यांच्या कार्यालयाच्या दोघांच्या उपक्रमाने आणि एक जाहीर सभा इकडे आयोजित केलेली आहे। या मोठ्या मंडपामध्ये उद्या एक भव्य अशी सभा होणार आहे आणि आम्हाला नक्कीच खात्री आहे की या शहरामध्ये उद्या माननीय अमितभाई शहांच्या सभेनंतर एक भाजपमय जे वातावरण त्याला अजून जोर मिळेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।